आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि मार्केट कमिटीचे माजी संचालक संभाजीराव फडतरे दादा यांचा लोणी येथे नुकताच 25 तारखेला वाढदिवस आणि अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमासाठी खटाव तालुका तसेच इतर तालुक्यातून आजी-माजी नेते मंडळी, कार्यकर्ते, मित्र, आप्तेष्ट मान्यवरांनी हजेरी लावून शोभा वाढवली होती। खटाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि मार्केट कमिटीचे माजी संचालक संभाजीराव फडतरे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने लोणी येथे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आणि औंध जिल्हा परिषद गटाचे युवा नेते योगेश फडतरे, त्यांचे बंधू, मित्रमंडळी, ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे करेक्ट नियोजन केले होते। यावेळी माजी आमदार प्रभाकर घारगे, सुरेंद्र गुदगे, रणजित सिंह देशमुख, माजी सभापती श्रीमंत पाटील, मानाजी घाडगे, काका रघुनाथ घाडगे, मोहनराव देशमुख, राजूभाई मुलानी, सत्यवान कांबळे, मंगेश पैलवान, विठ्ठलराव फडतरे, राहुल पाटील कुदळे सर, मंगेश ताता, सुनील फडतरे, मंगेश फडतरे, अमोल फडतरे, शहाजी देशमुख, दत्तात्रय काटकर, विष्णुपंत शिंदे, राजेंद्र शिंदे, प्रकाश शिंदे, नवनाथ देशमुख, भीमराव जाधव, पत्रकार बंधू आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी प्रभाकर घारगे म्हणाले, राजकारणात संभाजी तात्या सारखा चिवट कार्यकर्ता मी पाहिला नाही। यासाठी त्यांच्या मुलांनी, युवा नेते योगेश फडतरे आणि त्यांचे बंधूंनी दादाचा वाढदिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट हाती घेतले। ते समाजासाठी, गावासाठी, पार्टीसाठी तसेच संघटनेसाठी त्यांनी वेळ दिला। ते करीत असताना संभाजी दादा यांनी एक चांगली पिढी घडवली। अशा व्यक्तीचा सत्कार करणे म्हणजे त्यांच्या आत्तापर्यंत केलेल्या कामाला उजाळा मिळण्याजोगे आहे। आज या ठिकाणी संभाजीराव फडतरे दादा यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय मंडळींनी एकत्र आणले म्हणजे हा योगायोग म्हणावा लागेल। संभाजीराव दादा यांची गावचे सरपंच, मार्केट कमिटीचे चेअरमन अशी ही राजकीय पदाची सुरुवात संघर्षमय झाली आहे। या तालुक्यामध्ये शब्दाला जागणारे व्यक्तिमत्व म्हणून जर कोणाकडे बघावे लागेल तर ते संभाजीराव फडतरे दादा यांच्याकडे बघावे लागेल। कोणत्याही कामाचा एकदा निर्णय घेतल्यानंतर संभाजी दादांनी मागे वळून पाहिले नाही। अशा 4 शब्दात माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी त्यांच्या वाढदिवस आणि अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने संभाजी दादांच्या कार्याला उजाळा दिला। यावेळी सुरेंद्र गुदगे म्हणाले, संभाजीराव फडतरे दादांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्या व्यक्तिमत्वांना एकत्र करण्याचं काम युवा नेते औंध जिल्हा परिषद गटाचे आशास्थान योगेश फडतरे यांनी केले आहे। या विभागातला करता धरता कार्यकर्ता म्हणून योगेश फडतरे यांची ओळख आहे। माणूस किती जगला त्यापेक्षा कसा जगला हे आजकाल महत्त्वाचे, असं सुरेंद्र गुदगे यांनी आपले मत व्यक्त केले। अशा तऱ्हेने तालुक्यामध्ये फिरून आजी-माजी मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला युवा नेते योगेश फडतरे यांनी आलेल्या मंडळी, कार्यकर्त्यांचे, आप्तेष्ट मान्यवरांचे स्वागत केले। या कार्यक्रमाला गावातील, पंचक्रोशीतील, तालुक्यातील आजी-माजी मान्यवरांनी, लोकांनी, संभाजीराव फडतरे दादा यांच्यावर प्रेम करणाऱ्या पाहुण्या रावळ्यांनी वाढदिवसाच्या तसेच अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थिती दर्शवल्याचं दिसून येत होते। खाली बसलेल्या सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो। साहेब, अचानक 3 दिवसापूर्वी दादांचा वाढदिवस मोठ्या स्वरूपात करायचं असं आमचं ठरलं। त्या ठरल्यानंतर ह्या 3 दिवसात याच्यापेक्षा नियोजन मोठं करायचं होतं, पण वेळेअभावी ती करता आलं नाही। 3 दिवसात जेवढी दादांच्यावर प्रेम करणारी लोक यायची त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांना निमंत्रण दिलं। या निमंत्रणाचा मान राखून इथे सर्व हजर झालेल्या सर्व उपस्थितांचं मी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आपण बोलला, आपण मला काम केलं, लोकांच्या सेवेचं काम त्या संघटनेच्या माध्यमातून केलं। त्या सगळ्या व्यक्तिमत्वांना एकत्र करण्याचं काम आमच्या तरुण सहकारी योगेशने केलं। त्याबद्दल या विभागातला कर्ता कार्यकर्ता म्हणून मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आज इथं तालुक्यातल्या सगळ्या विभागातले तर प्रमुख आलेतच, पण या पंचक्रोशीतले सुद्धा बरेचसे ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत। गावातले सगळे ज्ञानेश्वर, सर्वच गावातले लोक इथं उपस्थित दिसत आहेत। संभाजी दादांचा वाढदिवस साजरा करताना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण इथं उपस्थित आहात। मित्रांनो, खरं तर माणूस किती जगला याच्यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचं असतं। अनेक वर्ष म्हणजे मी राजकारणात येण्यापूर्वीच्या काळापासून बघतोय की संभाजीराव दादांच्या सारखा
एक चांगला कार्यकर्ता, चिवट कार्यकर्ता मी या तालुक्यामध्ये खरं तर पाहिलं नाही. आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचं काम योगेश असतील, त्याचे दोन्ही बंधू असतील, यांनी एक चांगलं काम हातामध्ये घेतलं की ज्यांनी समाजासाठी, गावासाठी आणि एका पार्टीसाठी किंवा एक संघटनेसाठी ज्यांनी वेळ दिला आणि ते करत असताना एक चांगली पिढी घडवली. अशा व्यक्तीचा आपण सत्कार करणं किंवा त्यांचा वाढदिवस साजरा करणं ही खरोखर त्या निमित्तानं एक त्यांनी केलेल्या कामाला उजाळा मिळतो आणि ते देण्याचं काम या निमित्तानं झालेलं आहे. राजकारणात, समाजकारणामध्ये काळानुरूप बदल होत असतात, परिस्थितीत बदल होत जातो, परंतु आपल्या जीवनामध्ये आलेले, राजकीय संबंधामध्ये आलेली मंडळींना या निमित्तानं दादा खरं तर त्यांनी सर्व आत्ता पण ज्यांना एकत्र आणलं हा एक अतिशय चांगला योगायोग आहे. शेवटी राजकारणामध्ये असताना एक नाती संबंध आलेले असतात, काय आपले ऋणानुबंध झालेले असतात आणि ते या निमित्तानं आपल्याला एकत्र आजच्या दिवशी या लोणीमध्ये आपल्याला बघायला मिळाले. दादांच्या बाबतीमध्ये अनेक वक्त्यांनी तर सांगितलं की त्यांची सुरुवात गावचे सरपंच म्हणून, सोसायटीचे चेअरमन म्हणून झाली. त्यानंतर ते मार्केटिंग संचालक होत्या, त्यांच्या सुविध पत्नी या तालुक्याच्या उपसभापती म्हणून काम केलं. पण ज्या माझाही या तालुक्यामध्ये गेले 25-30 वर्ष, जवळजवळ 40 वर्ष राजकारणात यानं त्या कारणाने संमत आला, पण त्यांच्यासारखा मी चिवट माणूस कधी सर बघितलं नाही. का ते काम करत सांगणार, फोन करणार, माझं एवढं गारगे साहेब बघा MSV फोन लावला का मी 10 मिनिटांनी फोन करतो. आपण काही कामात असलो मिटिंगमध्ये तर 10 मिनिटांनी विचार केला तर परत फोन येणार. पण मी सर्व इथं जमलेले असेल खडातवाली होते, योगेश तुझं अभिनंदन करतो, तुझा आभारी म्हणतो की हा योग तू सगळ्यांच्या समोर आणलेला आहे. भविष्य काळामध्ये या तालुक्यामध्ये तुम्ही सर्व ज्येष्ठ मंडळींनी या तालुक्याचं जे भरकटलेलं राजकारण, विचाराचं दिशा, राजकारणाचा विकास येते, सत्ता येते जाते, सत्तेचं कधी कोणाकडेही कायम राहत नसते, पण ते करत असताना जो विचार आहे ही जी हुतात्म्यांची भूमी आहे, आपला हा खटाव आहे आणि त्या ह्याच्यामध्ये असणारा आपल्या तालुक्याची अस्मिता टिकवण्याचं काम भविष्यामध्ये तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे आणि ते करण्याचं काम भविष्यामध्ये नव्या पिढीने हातात घ्यावं अशी मी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. दादा पुन्हा एकदा माझ्या व्यक्तिगत कुटुंबाच्या वतीनं, माझ्या वतीनं आणि संपूर्ण खटाव तालुक्याच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या व्यासपीठाला विनंती, एक क्षणचित्र टिपलं जातं. सर्व दैनिकाच्या माध्यमातून या ठिकाणी आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दादांना दिल्या गेल्या. मी विनंती करतो व्यासपीठाला, आता वाढदिवस साजरा होतोय या लोणीच्या भूमिपुत्राचा. जगभर दाट आई झाली पाहिजे ना धन्य दादांसाठी. आलेल्या सर्वांचं या वाढदिवसाच्या निमित्तानं पुढच्या एकदा मनापासून स्वागत करतो. दादा, आपणास वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा. आमच्या यमाईच्या शरणी प्रार्थना तुम्हाला इथून पुढचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं, आपल्याला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभावं आणि दादा म्हटल्याप्रमाणे आपली 100वी साजरी करण्याचं भाग्य आम्हा सर्वांना मिळावं. हेच वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा. आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे, आपल्या प्रत्येकाच्या शुभेच्छा आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या वाढदिवसाच्या शुभेच्छांना उत्तर म्हणून आदरणीय संभाजी दादा या ठिकाणी बोलताय. 2 मिनिटं सगळ्यांचं लक्ष इकडे असू द्या. आज या ठिकाणी या ठिकाणी आभारी आहे. तसेच आपले सर्वांचं स्वागत करतो. स्टेजवरील सर्व मान्यवर, समोरचे सर्व मान्यवर यांचं पुनःचे आभार आणि स्वागत. आणि कोणीही जेवण केले मोहिते, आमचे प्रकाश घारगे, मार्केट कमिटी संचालक फडतरे, पैलवान मंगेश, पैलवान अमोल,
जिने आता मनोगत व्यक्त केलं ते पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष गारगे मानवे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.